टाकावं लागलं, परंतु आता तो रेस्ट्रिक्शन नाही आहे. कारण शॉर्ट टर्म क्रिकेट अर्थातच 2 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण बघत असतो तर फिल्डर रेस्ट्रिक्शन नसतात. मग रेस्ट्रिक्शनच्या बाहेर 5 फिल्डर आता आहेत, कारण पॉवर प्ले नसल्या कारणाने काहीशे फिल्डर जरूर आतमध्ये ठेवले गेलेत. फाईन लेग थर्ड मॅन विकेट किपरच्या मागे तुम्हाला लॉंग स्टॉपला बॉल न जावा त्याच्यासाठी एक फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. आणि तुम्ही शॉटमध्ये बघताय तर शॉट एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये 5 फिल्डरची पोझिशन. स्वीपर कव्हरला डीपमध्ये फिल्डर आहे, त्यानंतर आपण एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बघत नाही आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे, लॉंग ऑफला नाही आहे. आणि मिड विकेटला एक डीपमध्ये फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. करूयात सामन्याला सुरुवात. 2 ओव्हरची मॅच. जय बॉलिंग मार्कवरती होतोय तयार, तर दुसऱ्या बाजूला हर्षद आणि रोशन ही जोडी सलामीची टीम चिखलोलीच्या बाजूने. देऊयात या दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल यॉर्कर. सुरुवात या मॅचमध्ये सुद्धा यॉर्करनेच झाली, कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा हर्षदची खरं तर सुरुवात यॉर्करनेच झाली होती. तिथे जयची सुरुवात त्यांनी यॉर्करनेच केली. म्हणजे दोन्ही खेळाडू आता खेळपट्टीवरती अशी आहेत ना की दोघांची सुरुवात एक मॅचमध्ये यॉर्करनेच झाली. एका बॉलरने यॉर्करची सुरुवात केली तर एका बॅटरने यॉर्कर फेस करून त्याची सुरुवात केली. आणि दोघांचं खरं तर बॅटल हे तुम्हाला रंगतदार सध्या तरी पाहायला मिळेल. सेकंड बॉल. यावेळेला हर्षदच्या बॅटमधला सुंदर फटका, परंतु बॉल मध्ये मिस टायमिंग. एलिव्हेट करता आलं नाही. ताकद होती परंतु बॉलला उंची लांबी नव्हती. फिल्डरने पकडली गेली कॅच लॉंग ऑफला आणि इथनं फलंदाज होईल बाद. हर्षद स्वस्त्यामध्ये बाद. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय की कशा पद्धतीने थ्रू दी कव्हर खेळले होते, परंतु त्या बॉलला व्यवस्थित एलिव्हेट करता आलं नाही. फिल्डर ट्रॅप. सचिन तेंडुलकर स्टँड जवळ होतं, तिथे त्याने कॅच पकडण्यात आली, पकडली गेली कॅच आणि डाव संपला हर्षदचा, जिथे पहिला फलंदाज अवघ्या 2 या आकड्यावरती बाद झाला. आता आला अनिकेत, या टीमचा मॅच्युअर खेळाडू. 2 मॅचेसमध्ये अनिकेत जेवढा खरं तर खेळपट्टीवरती राहिला ना तेवढ्या त्याच्या बॅटमधून तुम्ही धावा बघितल्या. जरूर तुम्ही याच्या अगोदरचा चिखलोली पाडा या टीमसोबत भाईजान 11 स्टार 11 यासोबत तुम्ही त्यांची लढत बघितली तर त्या धावा त्यांनी डिफेंड केल्या. शेवटच्या बॉलवरती 4 धावसंख्येची गरज असताना त्यांनी त्या धावा डिफेंड केल्या होत्या. या मॅचमध्ये सध्या तरी तो बॅटिंग करतोय संघ चिखलोली आणि आत्तापर्यंतच्या 2 बॉलमध्ये 2 धावा आणि 1 विकेट मिळवली आहे, ती म्हणजे जयनं. शॉर्ट बॉलचा वापर, खांद्याचा वापर खूप चांगला केला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स. तुषारच्या हातामध्ये बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती प्रत्युत्तरच नव्हतं. कारण जेव्हा छोटी खेळपट्टी असते ना, आता अनुमानाने कदाचित ही 22 यार्डची खेळपट्टी असावी, तेवढं तिचं डिस्टन्स असावं. जेव्हा शॉर्ट खेळपट्टी असते ना तेव्हा तिच्यावरती खांद्याचा वापर करणं म्हणजे फास्ट बॉल डिलिव्हर करण्यासारखं असतं. इथे फास्टर फुल टॉस ऑन साईडला डीप मिड विकेटला फिल्डर. बॉल अगदी मागे चाललाय परंतु रोशनने त्या बॉलला कव्हर केलाय. जसा बॉल त्याच्या हातामध्ये आला तसा त्यांनी फेकलाय बॉलर एंडला आणि या बॉलवरती तब्बल आपल्याला धावा पाहायला मिळतात. 2 धावा आल्यात. 2 धावेने टीमचं धावफलक आता सुरू राहिलंय, चालतं राहिलंय. धावा झाल्या 4. 2 ओव्हरची मॅच. बॉल संपल्या 4. अजूनही या ओव्हरमधले 2 बॉल बाकी आहेत. राऊंड द विकेट. हो, चांगला बॉल बॅटच्या रिदममध्ये आला नाही. रोशन आहे त्या ठिकाणी. 3 टप्प्यांना बघितलं. बॉल मिसफील्ड त्याने केली. स्ट्रायकिंगवरती फेकी आली करेक्ट आणि थ्रो चांगला, परंतु कलेक्टिंग बरोबर झाली होती. आणि काय एफर्ट्स आपण बघूयात की आता बॅटर बाद आहे की नाही. स्ट्रायकिंग इनवरती फेकी केली होती, परंतु काय आत्मविश्वास होता स्वतःच्या टीमकडे. जेव्हा असे खरं तर चिवट खेळाडू असतील ना तेव्हा खरं तर नेहमी तुम्ही त्या टीमचा दर्जा वाढतानाच बघितलाय. 1 रन बनवायची होती, विकेट ही सेव्ह करायची होती, म्हणून स्वतःला खरं तर आपण बघितलं तर ती धाव घेता वेळेला जीवाचा आकांताने त्याचा प्रयत्न बघितला. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा. बॉल हातामध्ये आला होता परंतु एका बाजूला स्टंप राहिले, दुसऱ्या बाजूला हात फिरला, स्टंपला बॉल लागला नाही. त्याच्यानंतर त्याने मागून तो बॉल लावण्याचा प्रयत्न आणि धाव सेफ धावा अर्थाने आपण बघितलं तर या अंपायर 2 रन ना, यस 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. ॲक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा दाखवूयात की अनिकेतने कशा प्रकारे ते एफर्ट्स दाखवले. काय एफर्ट्स होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न केली, स्वतःच्या जीवाची पर्वा न करत असताना बॅट त्यांनी जेव्हा ग्राउंडिंग केली ना तेव्हा त्याला पुढे खरं तर बॉडीचा बॅलन्स रोखावा लागला, परंतु तो बॅलन्स सांभाळू न शकल्या कारणाने तो स्किड झाला, तो पडले झाले. तरी आपण बघितली तिथनं एक सिंगलच या ठिकाणी बनवत असताना टीमची धावसंख्या 7. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 7. बॅटिंग करतोय संघ चिखलोली.
चला टीम मीटिंग घेऊ नका, विनंती करेन टीम जांभिवली टीम मीटिंग घेऊ नका. आता रोशन की संदेश की सूरज या 3 बॉलरमध्ये कदाचित कोणाला चूज करावं त्यासाठी आपण बघितलं तर टीम प्लॅनिंग होती, परंतु त्याच्यातला तोडगा काढत असताना मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राकेशला खरं तर आता आणलंय ओव्हर नंबर 2 मध्ये. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती राहिली. अवघ्या 2 धावसंख्येचं षटक त्याने हाताळलं होतं. त्या राकेशचा वापर करण्यात आलेला. राकेशकडे जरूर गती कमी आहे, परंतु टप्पा नियंत्रित आहे. त्या बाजूने आपण विचार केला तर सूरज ही बॉलर चांगला होता, कदाचित या मॅचमध्ये त्याला षटक द्यायला हवं होतं, परंतु आता ही प्लॅनिंग थोडीशी चेंज करण्यात आली आहे. राकेशला ओव्हर नंबर 2 मध्ये पाठवण्यात आलं आहे आणि त्याच्यासमोर आहे अनिकेत, जो आत्तापर्यंत खूप चांगला खेळतोय. अनिकेतने शेवटच्या बॉलवरती आपल्याकडे खरं तर स्ट्राईक ठेवली होती आणि तोच अनिकेत सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवर. पहिलाच बॉल चांगला फिरवला उजव्या हाताच्या बॅटरसाठी. खरं तर आपण बघितलं तर बॉल वळवत असताना सिंगल बनवायची आहे, परंतु बनवत असताना आता विकेट सॅक्रिफाईस करायला लावली आहे, कारण रोशन मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे, त्याच्यामुळे त्याला स्ट्राईक मिळालीच नव्हती आणि अखेरकार त्याने स्ट्राईक घेतली आहे. मैदानाच्या बाहेर येईल अनिकेत आणि आता मैदानाच्या बाहेर जाईल, मैदानाच्या आतमध्ये जाईल अक्षय. दोघांमध्ये शर्यत पहा कशा पद्धतीने, जसे शर्यतीमध्ये आपण बघतो की दोन्ही बाजूला दोन्ही गाड्या असतात, परंतु मी तर म्हणेन की अनिकेतची सुट्टी थोडीशी उशिरा झाली, त्याच्यामुळे त्याला क्रॉस करून तुम्हाला विकेट कीपर पाहायला मिळाला. तिथे विकेट मिळाली अनिकेतची. मैदानाच्या आतमध्ये आता आला अक्षय. एक बॉल खरं तर असा लिगली राकेशचा तुम्ही बघितला की मागच्या ओव्हरला तो जेव्हा कंटिन्यू करत होता तेव्हा एक लिगल बॉलने त्याचा आत्मविश्वास अजूनही वाढला. जिथे विकेट्स आल्या त्यानंतर आपण बघितलं तर त्याने पूर्णपणे कंट्रोल केला होता. त्यासाठी आता रोशन त्याच्यासमोर आहे, कारण रोशन मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे, जिथे जांभिवली संघ बदलापूर संघासमोर खेळला. आणि आता सध्या राकेश बघतायत तर राकेशने मागच्या मॅचमध्ये बॉलिंगच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. म्हणजे एकाने बॅटिंगच्या सहाय्याने तर दुसऱ्याने बॉलिंगच्या सहाय्याने, तेच दोन्ही खेळाडू दिग्गज एकामेकाच्या आता विरोधात आहेत. रोशन स्ट्रायकिंग एंडवरती आला आहे, धावींची गरज आहे. मोठे स्ट्रोक जर आले नाही तर तुषार संदेश यांसारखे फलंदाज आहेत जांभिवली बी कडे, ते कोणत्याही पद्धतीने सामन्याला वळवण्याची ताकद ठेवतात. त्याच्यामुळे रोशनना जास्तीत जास्त बॉल खेळेल ना या मॅचमध्ये तर तेवढासा बेनिफिट मिळेल टीम चिखलोलीला. पुन्हा एकदा तयार राकेश, मागे खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, कदाचित बाहेर गेला बॉल, लेग स्टंपच्या बाहेर असंच वाटतंय, पण तो बघूयात ॲक्शन रिप्ले. बॉल एक्झॅक्टली वळलाय कुठे. उजव्या हाताचा फलंदाज त्याच्यासाठी राऊंड द विकेटने बॉलिंग करणं, मी तर म्हणेन जेव्हा तुमच्याकडे टर्न असो तेव्हा ते तुमच्यासाठी चांगलं असतं आणि तेच करतो राकेश, पण तो बॉल वाईड आलाय. कमी गतीचा बॉल, ताकदीचा वापर केलाय, हॅमेट केलाय, त्या ठिकाणी फिल्डरला चान्सच नव्हती. रोहित शर्मा स्टँड समोर गवताला आग लावत असताना बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. आधी ॲक्शन तुम्ही पहा, राकेशला असं दाखवण्यात आलं की रिव्हर्स खेळतोय, परंतु त्यानंतर स्ट्रेट बॅट आडवी करत असताना फटक्याचं सिलेक्शन अगदी लवकर त्याने केलं, स्वतःसाठी जागा शोधली. शॉर्ट बॉलवरती प्रत्युत्तर चांगलं हापाम पुल करत असताना दिशा दिली बॉलला, बॉल पाठवलं वाईडिश लॉंगॉनला. फिल्डर होते, चेस करणं कठीण होतं फिल्डरसाठी, कारण बॉल बाउन्स घेतल्यानंतर खाली राहिला आणि बॉल अगदी आउटफील्डच्या माध्यमातून रोहित शर्मा स्टँडमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळाला आणि इथनं चौकाराने टीमची धावसंख्या 12 नो बोर्ड. 12 धाबा आहेत, अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे, 2 बॉल झालेले आहेत. रोशनला मिळालेली स्ट्राईक आणि त्याचा त्याने आता कुठेतरी फायदा उचललाय या ओव्हरमध्ये राकेशच्या विरोधात. यावेळेला चांगला बॉल गतीने टाकण्यात आला, टर्न खेळण्याचा प्रयत्न आणि टर्न केल्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. काय नियंत्रण आहे हा तुम्ही ॲक्शन रिप्ले पहा. बॅकअप द हँडने जरूर राकेश बॉल टाकत नाही, परंतु पडल्यानंतर जी टर्न करण्याची त्याची क्षमता आहे ना, त्या क्षमतेला प्रॉपरली तुम्ही बघताय तो यूज करतोय. कारण तुम्ही जर एखादा स्पिनर बॉलर असाल तर तुमच्याकडे गती आणि त्या गतीमध्ये नियंत्रण सुद्धा पाहिजे, परंतु या गोलंदाजाकडे विविधता आहे, टर्न आहे आणि त्याच्यानंतर नियंत्रण सुद्धा. आता लो फुल टॉस ऑन साइडला अटेम्प्ट करण्यात आलाय. फिल्डर त्या ठिकाणी 2 बाउन्स घेतले, बॉलला स्टॉप केलाय. स्ट्रायकिंग एवढती फेकी, रोशनला स्ट्राईक द्यायची नाहीये, परंतु एका बाजूला जागा सोडली नव्हती बॅटरने, म्हणून रोशनला स्ट्राईक मिळेल. एकच धाव या ठिकाणी होईल कंप्लीट.
जिथे धावपलक वाढेल, धावपलक जाऊन पोहोचेल 13 आकड्यावरती आणि अक्षय मैदानाच्या बाहेर. मायकल डान्स आपण बघितला, काकांचा सुंदर डान्स. जुन्या आठवणींमध्ये काका गेले, कारण त्यांच्या वयामध्ये त्याने हल्दीमध्ये खूप डान्स केला असावं. आणि सध्या तरी या ब्रॉस बँडच्या टूनवरती त्यांचा डान्स तुम्ही बघितला. 13 धावा टीमच्या टोटलमध्ये. ऑन स्ट्राईक राकेश रोशन होता त्या ठिकाणी राकेशच्या विरोधात. ऑनसाईडला ड्राईव्ह करण्यात आला. इथे सेकंडची चान्स जरूर खरं तर पूर्ण करण्याचा प्रयत्न, कारण प्रत्येक वेळेला रोशनने आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचाच प्रयत्न केला या इनिंगमध्ये. त्याच्यामुळे अजूनही 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतात. 13वरचं धावपलक आता 15 या आकड्यावरती. निकेश गेला होता, तो नॉन स्ट्रायकरवरती राहिला. आणि या ओव्हरमधले आतापर्यंत 5 बॉल समाप्त झाले आहेत, म्हणजे या इनिंगमधला शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. दबाव टाकण्यासाठी ना खरं तर सेकंड इनिंगमध्ये आपण बघितलं तर धावा डिफेंड करण्यासाठी जर टीम समोर जर असा आकडा असेल की ज्या आकड्यावरती ते फाईट करू शकतात, तो आकडा म्हणजे 20च्या पुढे. त्याच्यामुळे या जर बॉलला टार्गेट जर केलं, हा बॉल मैदानाच्या बाहेर गेला ना, तर एक चांगलं टार्गेट सेट होईल. यावेळेला तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहेत. बॉलला आता फील्ड करण्यात आलाय. फेकतात बॉल स्ट्रायकिंग इनवरती. बॉल आलाय. रोशन दुसऱ्या बाजूला जीवाच्या आकांताने पळत होता. त्यालाही माहिती आहे की सिंगल डबल किती महत्त्वाच्यात. याही बॉलवरती 2 धावा आल्या. अशा पद्धतीने धावा झालेल्या 17 आणि 18 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये 12 चेंडूंमध्ये ठेवण्यात आलेलं आहे टीम जांभिवली बी समोर चिखलोली या टीमच्या माध्यमातून. बॅटिंग समरी सध्या तरी बघताय तुम्ही चिखलोली टीम कशा पद्धतीने खेळली. हर्षद लवकर बाद झाला. हर्षदने फक्त 2 बनवल्या गेल्या. 9 धावसंख्या. नॉट आउट रोशन खेळला. अनिकेतने बनवल्या 5. अक्षयला खाते खूळ दिलं नाही. त्यानंतर आपण निकेश बघितला, त्याला स्ट्राईक मिळालीच नाही. आणि अशा पद्धतीने 17 बनल्या आणि 18 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ही बॉलिंग समरी. राकेशने आताही खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग हाताळली. राकेशने एकंदरीत षटकामध्ये एक चौकार वगळता खूप चांगली बॉलिंग केली. राकेशने खर्च केल्या धावा 10, जयने खर्च केल्या 7, अशा बनल्या 17 आणि 18चं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे टीम जांभिवली बी समोर. हे टार्गेटही खरं तर वाचलं जाऊ शकतं. का वाचलं जाऊ शकत नाही? कारण जर तुमच्यामध्ये जिद्द, चिकाटी, समर्पण या तिन्ही गोष्टींचा मिलाव असेल ना, तर तुम्ही काहीही करू शकता. आयुष्यामध्ये अशक्य असं काहीच नसतं. तुमच्या मनामध्ये आलं तर तुम्ही चाळणीमधून सुद्धा पाणी नेऊ शकता, परंतु त्या चालणीमधल्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला तेवढा संयम ठेवावा लागतो. आता संयमाची परीक्षा आहे, कारण संयम फर्स्ट इनिंगमध्ये ठेवला, तिथे 18चं टार्गेट राहिलं आणि 17 बनवल्या आणि 18चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. सो त्या डावात डिफेंड करण्यासाठी आता काहीशी प्लॅनिंग होईल. दरम्यान तुम्ही बघताय विहंगम दृश्य. या क्रीडांगणाचं खरं तर जे सुशोभीकरण केलेलं आहे आणि हे क्रीडांगण निसर्गाच्या रम्यकुशीत वसवलेलं आहे. ते वसवलेलं क्रीडांगण वरून कसं दिसतं ते पाहण्यासाठी टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ड्रोन कॅप्चरिंग तुम्ही बघताय. समोर असलेला एक्सप्रेस हायवे, त्याच्या अगदी बाजूला वसलेले क्रीडांगण, सुसज्ज आउटफील्ड आणि शेना मातीने सारवलेली पारंपरिक ग्रामीण क्रिकेटची विकेट तुम्ही बघताय. या क्रीडांगणाची अजून शोभा वाढवते. सो हे दृश्य तुम्ही टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून कॅचअप केलेलं तुम्ही बघितलं. या 17 धावसंख्या बनल्यात आणि 18 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी कसं पूर्ण केलं जाईल? मेडे सर, त्यांचा दिवसा आणि रात्री सुद्धा खेळ चालू आहे, कारण क्रिकेटचा. कारण दामत या ठिकाणी सुद्धा खरं तर क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे, त्याच्यामुळे रात्री सकाळी ते लवकर आल्यात. आमच्या येण्या अगोदरच ते या ठिकाणी पोहोचले होते आणि सकाळी ते 4 वाजता घरी आल्यात. सो जाऊ दे, मॅडी सरांना जास्त त्रास नको आहे. 18चा टार्गेट या मॅचमध्ये. आणि सध्या तरी सगळ्यांचा खरं तर शेड्यूल हा बिझीच आहे. सध्या गाव बघतायत तुम्ही, दहिवली गाव सध्या तरी तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती होतं, जे ड्रोनच्या माध्यमातून कॅप्चर केलेलं आहे. आणि ऐतिहासिक या नगरी, खरं तर या ऐतिहासिक नगरीमध्ये
तुम्ही भरपूर सारे धार्मिक मंदिरही बघितले. चिखलोली या ठिकाणी सुद्धा चांगलं मंदिर आहे. आणि या विभागामध्ये तुम्ही आलात तर कोंडेश्वर हे सगळ्यात प्रसिद्ध मंदिर या विभागाला जे लाभलेलं आहे. चला जाऊया मॅचकडे. संदेश आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे, तर दुसऱ्या बाजूला हर्षद विथ द बॅट जरूर तो थोडासा कमजोर पडला, परंतु आता बॉलिंग मार्कवरती तो रेडी झालाय. जांभिवली बी टीमला चॅलेंज देऊन ते चॅलेंज ॲक्सेप्ट करण्यासाठी या मॅचमध्ये 18 धावसंख्येचं टार्गेट आणि या सामन्याला आपण करतोय सुरुवात. स्ट्रायकिंग इनवरती संदेश बनवायच्या धावा 18. 12 बॉलची ही मॅच आणि 18 धावसंख्या विजयासाठी हव्यात, त्या म्हणजेच जांभिवली बीला. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल हर्षद. पहिला बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न परंतु पडला आणि बघूयात की लेग बाईज आहे की बॅटकट आहे. तिथून आपल्याला पाहायला मिळतीये सिंगल. जरूर बॅटकटचा इशारा अंपायर्सने दिला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कदाचित मागे खेळायचा होता. जे क्षेत्ररक्षण आखलंय त्या क्षेत्ररक्षणांच्या विरुद्ध हा फटका खेळायचा होता. मागे कोणताही फिल्डर नाहीये. डीप थर्डमॅनला, डीप फाईन लेगला, डीप बॅकआउट पॉईंटला, त्यामुळेच मागे खेळण्याचा प्रयत्न संदेशचा, परंतु बॅटकटच्या साहाय्याने इथनं सिंगल येते आणि 18 धावसंख्येच्या या डिफेंड करण्याच्या अनुमानाने पहिलं षटक तुम्ही बघताय हर्षदचं. पहिली धाव बनली आहे. आता आलाय तुषार. मागच्या मॅचमध्ये तुषार चांगला खेळला. त्या अगोदरच्या मॅचमध्ये तुषारने 30 धावसंख्या बनवल्या होत्या. त्यात तुषारला आता या मॅचमध्ये जर थांबवायचं असेल ना, तर हर्षद आतापर्यंतच्या 2 मॅचेसमध्ये जी लेंथ अँड लाईन यूज करत आहे ना, त्याच लेंथ अँड लाईनवरती त्याला बॉलिंग करावी लागेल. यावेळेला हाफ ट्रॅकर ऑन साइडला विकेट मिळू शकते तुषारची. फिल्डर आला आणि कॅच ड्रॉप. डोक्यावरती आत आहे, स्पष्ट नाराज आहे तो खरं तर फिल्डर सुद्धा आणि हर्षद सुद्धा, की ही कॅच अशा फलंदाजाची आहे ज्या फलंदाजाच्या बॅटिंगवरती 2 सामने जिंकलाय संघ जांभिवली आणि त्याच बॅटरची कॅच ड्रॉप. ही पाक कशा पद्धतीने इझी कॅच होती, परंतु डायव्हर्शन होतं. फिल्डरमध्ये कॅच सोडली शॉर्ट डीप मिड विकेटला. तिथून संधी मिळाली आहे तुषारला आणि तुषार एक असा बॅट्समन आहे ना की त्याला संधी मिळाली आहे तर त्या संधीचा तो फायदा उचलेल. हर्षद तयार. यावेळेला स्वतःला जागा खरं तर बनवत असताना तुम्ही बघितलं बॅटरला इथनं अजून एक मिसफील्ड झाली. नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी. संदेशची विकेट धोक्यामध्ये. डायरेक्ट हिट केला नाही. तिथे जर केला असता तर कदाचित विकेट मिळाली असती, परंतु चुकीच्या एंडला खरं तर फेकण्याचा प्रयत्न. अजूनही 2 धावा मिळतात. धावा झाल्यात 5. लक्ष या मॅचमध्ये आहे 18 धावसंख्येचं. आतापर्यंतच्या 3 बॉलवरती 5 धावा आलेल्या आहेत. या मॅचमध्ये ना भरपूर काही डिपेंडेबल आहे फक्त फिल्डरवरती, कारण तुमचा बॉलर जेव्हा चांगलं कार्य करत असेल तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढवतात ते फिल्डर, आणि आता फिल्डरकडनं थोडीशी मिस्टेक होतीये. तुषारची कॅच ड्रॉप आणि त्याचा अटॅक. तुषार असा सहजासहजी त्याला जो जीवनदान मिळालाय ना त्याचा फायदा कमकुवत करणार नाही. त्याचा फायदा तर तो उचलणार. आणि तुषारच्या बॅटमधला हा या इनिंगमधला पहिला षटकार. ॲक्शन रिप्ले बघा. परफेक्टली खरं तर मिडल स्टंपवरती बॉल होता, परंतु नटराज स्टाईलने त्याला खेळत असताना लॉफ करण्यात आलं. त्यामध्ये ताकदीचाही वापर होता. ताकदीचाही मिलाव करत असताना हर्षदच्या विरोधातला अटॅक. टप्पा पडला. वाट पाहिली टप्प्याची आणि तिथनं बॉलला भिरकावून देत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर. धावा झालेल्या आहेत 11, म्हणजे येणाऱ्या बॉलवरती अजूनही बनवायच्या धावा 7. अजून एक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. सुंदर फटका आणि या षटकाची कदाचित मागणी खरं तर सध्या तरी तुम्ही बघताय तर ही धाव संख्या तो खर्च करत असताना, कारण या षटकामध्ये 5 बॉल फेकल्यात हर्षदने आणि आता कॅच ड्रॉप झाली ना त्या क्षेत्ररक्षकाला समजून चुकलं असेल की मॅच संपल्यानंतर काय घडेल काय बिघडेल. कारण फिल्डरची चुकी मी तर म्हणेन की जी झाली. आता 18ची गरज होती. स्कोर लेवल झालाय. फक्त 1 धावसंख्येची गरज आहे आणि कदाचित ज्या ढंगाने खेळतोय ना तुषार, असं वाटतं की या बॉलवरती तो त्याच्या स्टाईलने मॅच फिनिश करेल. फक्त 1 धावसंख्येची गरज आणि बॉल चाललाय मागे आणि इथनं सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम जांभिवली बीने. 18 धावसंख्या या ठिकाणी बनवत असताना शेवटचा बॉल जरूर आला लीगल, परंतु 22चा चौकार आला आणि तिथून हा सामना जिंकलाय जांभिवली बीने आणि आजच्या दिवसातल्या लॉटमधून जांभिवली बी टॉप 5 मध्ये क्वालिफाईड.
आम्हाला पाहायला मिळाली, परंतु ती कॅच ड्रॉप झाली. तिथेच कुठेतरी सगळं घडलं बिघडलं. कारण जर तुषारची कॅच आली असती तर मग काहीसा अंतर थोडासा कमी जास्त झाला असता या मॅचमधला, परंतु कॅच तिथे ड्रॉप झाली. परंतु तेही